खबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिटची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळव्याध फिशर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया अपेंडिक्स कान नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठेमहांकाळ। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। येथील वसंतदादा सूतगिरणी चौकात सोमवारी रात्री चिकन 65च्या गाड्यांवर हाणामारीच्या 2 घटना घडल्या। एका घटनेत चिकन संपले असे सांगितल्याने संतप्त ग्राहकांनी हातगाडा चालकासह चौघांना मारहाण केली, तर दुसऱ्या घटनेत चिकन 65च्या गाड्याच्या बाजूला रस्त्याच्या कडेला लघुशंका करण्याच्या कारणावरून गाडी मालकाने ग्राहकांना लोखंडी झारे आणि काठीने झोडपून काढले। या दोन्ही घटनांमध्ये 8 जण जखमी झाले आहेत। या प्रकरणी कुपवाड पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पहिली घटना फिर्यादी साजिद रमजान मुलानी यांच्या चिकन 65 विक्रीच्या हातगाड्यावर घडली। सोमवारी रात्री 10च्या सुमारास 4 अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांनी चिकन 65ची मागणी केली। मुलानी यांनी चिकन संपले आहे असे सांगताच संशयितांनी तुला लय मस्ती आली आहे का असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली। हा वाद विकोपाला गेला आणि संशयितांनी लोखंडी वस्तू व दगडाने साजिद यांच्या डोक्यात प्रहार केला। यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेले अजमबी मुलानी, साहिल मुलानी आणि ग्राहक सुमित गायकवाड यांनाही मारहाण केली। या हल्ल्यात चौघेही जखमी झाले। हल्ला केल्यानंतर संशयित पसार झाले। पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे। दुसऱ्या घटनेत मारुती सुभाष सरगर हे आपल्या साथीदारांसह एका हातगाड्यावर चिकन 65 खाण्यासाठी बसले होते। यावेळी त्यांच्या सोबत असलेले रविराज सरगर आणि बसवराज बिलूर हे रस्त्याच्या कडेला लघुशंका करण्यासाठी गेले। यामुळे चिडलेल्या चिकन 65 गाडी मालकाने व त्यांच्या मुलाने आणि अन्य दोघांनी मिळून सरगर यांच्यासह चौघांना लोखंडी झारा, काठी आणि लोखंडी वस्तूने बेदम मारहाण केली। या हल्ल्यात मारुती सरगर, राजेंद्र सरगर, रविराज सरगर आणि बसवराज बिलूर हे गंभीर जखमी झाले आहेत। कुपवाड पोलिसांनी गाडा मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे।